जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा जन्म, ही गोष्टच किती अफाट आहे नाही का? चला तर मग या अद्भुत प्रवासाला सुरुवात करूया. अच्छा, एक प्रश्न जो आपल्या सगळ्यांना कधी ना कधी पडलाच असेल. भारताचं संविधान स्वीकारलं गेलं 26 नोव्हेंबर 1949ला. मग आपण प्रजासत्ताक दिन साजरा करायला 26 जानेवारीपर्यंत का थांबलो? म्हणजे बरोबर 2 महिने. या 2 महिन्यांच्या गॅपमागे एक जबरदस्त कहाणी आहे. चला हे कोडं उलगडू. ही टाईमलाईन बघा. 15 ऑगस्ट 1947 स्वातंत्र्य. मग 26 नोव्हेंबर 1949 संविधान स्वीकारलं. आणि मग 26 जानेवारी 1950 पहिला प्रजासत्ताक दिन. सगळं समोर असताना प्रश्न आणखी गडद होतो. संविधान तयार होतं, मग ते लागू करायला 2 महिने का थांबायचं? नक्कीच यामागे काहीतरी मोठं कारण असणार. आणि या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला इतिहासाची पानं उलटावी लागतील. थेट स्वातंत्र्यानंतरच्या त्या धामधुमीच्या काळात जावं लागेल. कारण बघा, 1947मध्ये जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा परिस्थिती खूपच नाजूक होती. एका बाजूला फाळणीच्या जखमा होत्या, दुसरीकडे राजकीय अस्थिरता. अशावेळी संविधान बनवणं म्हणजे काही सोपं काम नव्हतं. ते केवळ एक डॉक्युमेंट तयार करणं नव्हतं, तर एका विखुरलेल्या देशाला एकत्र बांधण्याचा तो एक धागा होता, एक मोठा संघर्ष होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारत स्वतंत्र तर झाला होता, पण देशाचा कारभार अजूनही ब्रिटिशांच्याच कायद्याने चालत होता. तो म्हणजे भारत सरकार कायदा 1935. म्हणजे स्वातंत्र्य आपलं, पण नियम त्यांचे. त्यामुळे स्वतःची स्वतंत्र नियमावली बनवणं ही त्या क्षणाची सर्वात मोठी गरज होती. मग हे प्रचंड मोठं आणि महत्त्वाचं काम कोणीतरी पार पाडायला हवं होतं, नाही का? आणि ही जबाबदारी उचलली त्या काळातल्या काही अत्यंत दूरदृष्टीच्या नेत्यांनी. त्यांच्या गटालाच आपण संविधान सभा म्हणून ओळखतो. या सभेची पहिली बैठक झाली 9 डिसेंबर 1946 रोजी. त्यांचं मिशन एकच होतं, या विशाल आणि विविधतेने नटलेल्या देशासाठी एकच एकसंध संविधान तयार करणं. एक असा कायदा जो इतर सगळ्या कायद्यांचा पाया असेल, ज्याला ग्रुंडनॉर्म म्हणतात. देशाच्या भविष्याची दिशा ठरवणारी ती एक ब्लूप्रिंट होती. आणि या महायज्ञात 2 व्यक्तींची भूमिका खूपच महत्त्वाची होती. एकीकडे होते पंडित जवाहरलाल नेहरू, ज्यांनी उद्दिष्टांचा ठराव मांडून संविधानाचा आत्मा, त्याची दिशा काय असेल हे ठरवलं. तर दुसरीकडे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी त्या विचारांना कायद्याच्या भक्कम चौकटीत बसवण्याचं अत्यंत किचकट आणि महत्त्वाचं काम केलं. म्हणजे एकीकडे विजन, तर दुसरीकडे त्याची अचूक अंमलबजावणी. काय जबरदस्त ताळमेळ. चला तर मग आता बघूया की ही नियमावली प्रत्यक्षात कशी घडली. ही प्रक्रिया सुद्धा तितकीच रंजक आहे. वेळ किती लागला असेल असं वाटतं? तब्बल 2 वर्ष, 11 महिने आणि 17 दिवस. हो, इतका वेळ लागला. यावरूनच आपण कल्पना करू शकतो की प्रत्येक शब्दावर, प्रत्येक कलमावर किती खोलवर विचार आणि चर्चा झाली असेल. आणि या अथक मेहनतीतून काय जन्माला आलं? तर 448 कलमे असलेलं जगातील सर्वात मोठं लिखित संविधान. हे आकडे नाहीत, तर हे भारताच्या विविधतेचं आणि लोकशाही मूल्यांचं प्रतीक आहे. आणि अखेर तो दिवस उजाडला. 26 नोव्हेंबर 1949. संविधानाचा अंतिम मसुदा संविधान सभेने स्वीकारला. 284 सदस्यांनी त्यावर सह्या केल्या आणि स्वतंत्र भारताची नवी नियमावली, नवी ओळख तयार झाली. इथपर्यंत सगळं ठीक आहे, पण मग इथेच तर आपला मूळ प्रश्न परत येतो. सगळं तयार होतं, सह्या झाल्या होत्या, मग 26 जानेवारीपर्यंत थांबायचं कारण काय? आणि याचं उत्तर कायद्याच्या पुस्तकात नाहीये. ते दडलंय आपल्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात, एका वचनात, एका प्रतिज्ञेत. गोष्ट आहे 1920च्या दशकाच्या शेवटची. तेव्हा स्वातंत्र्य लढ्यात एक मोठी वैचारिक लढाई सुरू होती. भारताने ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली डॉमिनियन स्टेटस म्हणजे वसाहतीचं स्वराज्य मागावं की संपूर्ण स्वातंत्र्य? नेहरूंसारखे तरुण नेते ठाम होते. त्यांना तडजोड नको होती. त्यांना हवं होतं पूर्ण स्वराज्य. आणि मग गोष्टी खूप वेगाने घडल्या. डिसेंबर 1929मध्ये लाहोरमध्ये काँग्रेसचं अधिवेशन भरलं आणि तिथे ऐतिहासिक पूर्ण स्वराज्य ठराव पास झाला. 31 डिसेंबरच्या रात्री रावी नदीच्या काठावर तिरंगा फडकवण्यात आला आणि मग ठरलं की येणारा 26 जानेवारी 1930 हा दिवस स्वातंत्र्याचा जाहीरनामा प्रसिद्ध करून संपूर्ण भारतात साजरा केला जाईल. याच क्षणाने 26 जानेवारी ही तारीख इतिहासात अमर केली. हे पूर्ण स्वराज्य म्हणजे काय? तर संपूर्ण स्वातंत्र्य. ब्रिटिशांशी असलेले सगळे संबंध तोडून स्वतःच्या पायावर उभं राहणं. ही फक्त एक राजकीय घोषणा नव्हती, तर हा भारतीयांच्या आत्मसन्मानाचा आणि हक्कांचा आवाज होता. या घोषणेनंतर स्वातंत्र्य लढ्याला एक नवी आक्रमक दिशा मिळाली. आणि मग काय?
1930 पासून ते अगदी 1947 पर्यंत दरवर्षी 26 जानेवारी हा दिवस देशभक्त स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करू लागले. त्या दिवशी ते स्वातंत्र्याची शपथ घ्यायचे, आपली प्रतिज्ञा पुन्हा एकदा जागवायचे. त्यामुळे ही तारीख भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याचं एक जिवंत प्रतीक बनली होती. आता लक्षात आलं का सगळं? जेव्हा नवं संविधान लागू करायची वेळ आली तेव्हा सगळ्यांच्या डोळ्यासमोर एकच तारीख होती, दुसरी कोणती असूच शकत नव्हती. म्हणूनच 26 जानेवारी 1950 ही तारीख निवडण्यात आली. 2 दशकांपूर्वी पाहिलेलं पूर्ण स्वराज्याचं स्वप्न, ती प्रतिज्ञा, त्या दिवसाला सन्मान देण्यासाठी. ज्या दिवशी स्वातंत्र्याचं वचन घेतलं होतं त्याच दिवशी भारत खऱ्या अर्थाने एक सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र बनला, वचनपूर्ती झाली होती. जवाहरलाल नेहरूंनी म्हटल्याप्रमाणे मध्यरात्रीच्या ठोक्याला भारत जीवन आणि स्वातंत्र्यासाठी जागा होईल. ती नियतीशी भेट तर झालीच होती, पण 26 जानेवारी 1950ला त्या स्वातंत्र्याला एका प्रजासत्ताकाचं, एका लोकशाहीचं भक्कम अधिष्ठान मिळालं. त्यामुळे हा दिवस केवळ एक सुट्टी नाही, तर एका वचनाच्या पूर्ततेचा आणि एका महान स्वप्नाच्या साकाराचा दिवस आहे.